नागपूर हवामान विभागाकडून विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट. येत्या 24 तासामध्ये वादळ आणि गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज, तर काही भागात उष्णतेची लाट कायम. विदर्भातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये पाणवठ्यावर पाणी पिताना वाघ कॅमेऱ्यामध्ये कैद. वाघाचा पाणी पितानाचा क्षण पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. चाळीसगाव परिसरामध्ये उन्हाचा तडाखा कायम. मुकाड्यानं नागरिक हैराण. तापमानाचा पारा 40 अंशांच्या दमदार पावसाची चाळीसगावकरांना प्रतीक्षा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीमधील 240 कुटुंबांना स्थलांतरणाच्या नोटिसा. दरडग्रस्त आणि धोकादायक भागातील नागरिकांना तात्पुरतं सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी महसूल विभागाकडून उपाययोजना. प्रवाशांसाठी सरकारची छावा. राईड ॲप आधारित कॅब सेवा लवकरच सुरू होणार. ऑनलाईन बुकिंगद्वारे परवडणारी सुरक्षित आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार. नव्या सेवेमुळे चालकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता. बांधकाम साहित्याची टंचाई आणि दरवाढीमुळे देशातील 5,40,000 घरांचा ताबा रखडण्याची भीती. जेजुरी गडावर सोमवती अमावस्या. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये साजरी. खंडेरायाच्या पालखीचं शाही कऱ्हा स्नान झाल्यानंतर सोमवती अमावस्या यात्रेची सांगता. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,000 तर चांदीच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,61,620 रुपयांवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांकडून नियुक्तीपत्र प्रदान. छगन भुजबळ यांचे विश्वासू अशी दिलीप खैरेंची ओळख. मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. बेस्टच्या पालिकेमध्ये विलिनीकरणाच्या चर्चादरम्यान कृती समिती संपाच्या भूमिकेवर ठाम. 18 जूनला संपाचा इशारा. आजी कामगारांच्या आंदोलनाची तयारी वेगात. आजपासून प्रत्येक आगारामध्ये द्वार सभा घेऊन कामगारांशी संवाद साधला जाणार. मुलुंड मिठागरांवरील गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करण्याचे मॅग्झमाचे निर्देश. मुंबई महापालिका, मिठागर उपायुक्त आणि वन विभागाला पर्यावरणीय तपासणीचे आदेश. प्रकल्पाविरोधातील नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत आवश्यक कारवाई सुरू. सायन रेल्वे पुलावरील गर्डर उभारणीचं काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू. कामासाठी सलग 2 दिवस रात्री मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या बंद. मुंबई महापालिकेत जवळपास 1.5 तास बत्ती गुल. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये साधारणतः दुपारी 12 वाजता बत्ती गुल. नेमका बिघाड कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पातील पर्वतीय बोगद्यांसाठी पहिल्यांदाच टनल हुड तंत्रज्ञानाचा वापर होणार. बोगद्याच्या दोन्ही टोकांवर टनल हुड बसवले जाणार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये 7 तर गुजरातमध्ये 1 अशा एकूण 8 पर्वतीय बोगद्यांचा समावेश. पुणे शहरामध्ये आजपासून पाणी कपात. पुणे शहराला सम विषम तारखेनुसार पाणी पुरवठा. 50% शहराला सम तर 50% शहराला विषम तारखाला पाणी पुरवठा होणार. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक. पुण्यातील खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन पूर्ण. 13 जूनला आवर्तन पूर्ण झाल्याची माहिती. 116 दिवसांच्या आवर्तनादरम्यान एकूण 10.34 टीएमसी पाण्याचा विसर्ग. पुण्यातील मुळामुठा नदी पुनरुज्जीवनाला वेग. दररोज 1,000 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार. येत्या वर्षाखेरीस रोज 1,000 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेलं पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचे पालिकेचं उद्दिष्ट.